नमस्कार मंडळी. मनस्पर्श साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष उपक्रम कविता रसग्रहणमध्ये मी सौ मंजुषा सुनील चिरटवार हिंगणघाट आपले सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहे. मजा मस्ती गावोगावी फिरून झालेले आहे. आता आपल्याला शिकायला जावे हवे. आपल्या शिक्षणाचा अधिकार आणि जगाचा उद्धार हे आपल्यालाच हाती आहे. मग आपल्याला शिकायलाच हवे. स्वतः शिकून दुसऱ्याला शिक्षणासाठी प्रेरित करायला हवे. कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तर अशाच एका कवितेचे आपण रसग्रहण करणार आहोत. कवितेचा विषय आहे चल शाळेला आणि कवी आहेत डॉक्टर माधव चव्हाण. तर आता आधी कविता बघूया. चल शाळेला चल चल तारा, राहू तू घरच्या घरा. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. पिऊ वारा पाणी नाचू गाऊ गाणी, पिऊ वारा पाणी नाचू गाऊ गाणी. टोला पुढं नेऊया सारा. चल शाळेला चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. या जंगलीचे किताब वाचू, वारा गाणी गातो तू मी नाचू. वारा गाणी गातो तू मी नाचू. अक्षराने लिहू गणिताने मोजू, अक्षराने लिहू गणितानं मोजू. चल शोधूया नानाचा जरा. चल शाळेला चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. नको डरू कोणाले तू राणी, या देशाची आहेस तू धनी. नको डरू कोणाले तू राणी, या देशाची आहेस तू धनी. लिहावा चायचा सारे शिकायचा, लिहावा चायचा सारे शिकायचा. रास्ता लोकशाहीचा खरा. चल शाळेला चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. नको राहू तू घरच्या घरा. चल झटपट शाळेला पोरी, उठ हाती घे देशाची दोरी. चल झटपट शाळेला पोरी, उठ हाती घे देशाची दोरी. हक्क शिकायचा नीट जगायचा, हक्क शिकायचा नीट जगायचा. अनुमानानं आपुल्या घरा. चल शाळेला चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. शाळा बदलली बघ बघ बाई, शाळा बदलली बघ बघ बाई. आता गुरुजीनाचे गाई. नाव दाखल करू रोज नियम धरू, नाव दाखल करू रोज नियम धरू. खेळ खेळत शिकावयाचा. चल शाळेला चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. परत एकदा आठवण झाली ना मंडळी त्या गाण्यांची, शाळेची. मंडळी, डॉक्टर माधव चव्हाण हे भारतातील एक प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक औद्योगिक आहेत. हो, तेच ते यशवंत चव्हाण यांचे सुपुत्र डॉक्टर माधव चव्हाण. माधव चव्हाण यांचा जन्म 1954 महाराष्ट्रात झाला. BSc MScच्या पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ओहायो या स्टेट युनिव्हर्सिटीमधून PhD प्राप्त केली. काही काळानंतर तिथेच अध्यापनाचे कार्य केले त्यांनी. अध्यापकाच्या काळानंतर जेव्हा ते मुंबईमध्ये परत आले, तर तिथेल झोपड्यांमधील काही प्रौढ साक्षरता कार्यक्रमामध्ये काम केले आणि त्याच फाउंडेशन अंतर्गत कार्य करीत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे तिथले काही जे अनुभव त्यांना आले
त्यावरून त्यांनी एक कविता रचली आणि त्या कवितेआधी त्यांनी प्रथम या संस्थेची स्थापना केली. प्रथम संस्थेच्या स्थापनामधूनच त्यांनी चल शाळेला ही प्रेरणादायक कविता लिहिली आणि ती पुढे प्रसिद्धसुद्धा झाली. 1954 मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेल्या ह्या कवितेला 1995 ते 2000 या कालावधीत मुलीच्या शिक्षणासाठी शासनाने अभियान म्हणून स्वीकारली आणि राज्यातील संपूर्ण शाळेत ही प्रसारित केली. तर आता ह्या कवितेचे आपण रसग्रहण बघूया. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. पिऊ वारा पाणी, नाचू गाऊ गाणी, टोला पुढं नेऊ या सारा. या कवितेच्या प्रथम कडव्यांमध्ये कवी डॉक्टर माधव चव्हाण म्हणतात की चल शाळेला जाऊ, घरच्या घरून राहून काय करायचे आहे ना. पूर्वी शिकायला खूप बंदी होती मुलींना, त्याविरुद्ध त्यांनी आवाजच उठवला एक प्रकारे. डॉक्टर माधव चव्हाण म्हणतात की या शाळेला जाऊ, घरच्या घरी राहू नको, वारा पाणी पिऊ, नाचू गाणी गाऊ. वारा पाणी पिता येत नाही हो, पण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात आपण शिक्षण घेतो ना, तो आनंद वेगळाच असतो. पुढे ते म्हणतात आहे की या जंगलीचे किताब वाचू, वारा गाणी गातो तुम्ही नाचू. अक्षराने लिहू, गणितानं मोजू, चल शोधू या ज्ञानाचा झरा. आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, ज्ञान शोधन घ्यायचे आहे. मग जंगलातील पुस्तक वाचूया. इथे वारा सुद्धा गाणी गातो. सुंदर रम्य वातावरण आपल्याला सुद्धा या ठिकाणी मन अगदी असं प्रफुल्लित करतात आहे. आणि गमतीमध्येच आपण शिक्षण घेताना गणितेसुद्धा सोडवू, अक्षरे गिरू आणि ज्ञानाचा झरा ज्याप्रमाणे वाहतो ना, त्याप्रमाणे या ज्ञानातील काही अमृतकण आपण वेचून घेऊया. पुढे कवी म्हणतात की नको डरू कोणाले तू राणी, या देशाची आहेस तू धनी. लिहा वाचायचा, सारे शिकायचा, रास्ता लोकशाहीचा करा. आता मुलींना सुद्धा बरोबरीच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे, आरक्षण मिळाले आहे. तुला सुद्धा शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तू कोणाला घाबरते आहे? तू कोणाला घाबरू नकोस. तू या देशाची जगातली खरी राणी आहे. सर्व दुःख समस्येवर तू मात करीत परिवाराला सांभाळतेस ना. त्याचप्रमाणे मानाने श्रीमंत तू धनी आहेस. तू घाबरू नकोस. तू लिहायला शिक, वाचायला शिक. साऱ्यांनाही शिकायला हवे, कारण हाच लोकशाहीचा खरा मार्ग आहे. घरच्या घरी राहून बसून तरी काय करणार आहे? आणि घरी राहूनही कोणाचे भले झाले हो. मग तर तुला त्यासाठी शिकायला हवे आणि त्यासाठी तुला शाळेत सुद्धा जायला हवे. पुढे म्हणतात आहे की चल शाळेला झटपट पोरी, उठ हाती घे देशाची दोरी. हक्क शिकायचा, नीट जगायचा, अनुमानानं आपुल्या घरा. कवी म्हणतात आहे की आपल्याला शिक्षण घेण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. मंडळी माहिती आहे का, याचा अनुभव मला सुद्धा आहे. मी सुद्धा माझ्या आईसोबत असंच प्रौढ शिक्षण घेण्याकरता आईसोबत जायची. हो, माझी आई प्रौढ शिक्षिका होती. संध्याकाळचे 7:30-8 वाजले की माझी आई खडतर रस्त्यातून, हातात कंदील घेण्यासाठी एक तसा गडी असायचा, पण खडतर रस्त्यातून वाट काढत मात्र प्रत्येकाच्या झोपडीत जायची. आणि झोपड्यामध्ये जाऊन त्या प्रत्येक माणसांना समजवून त्या बायकांना शिकायला हवे, शिक्षणाचा काय उपयोग आहे, काय फायदे आहे हे सांगण्यासाठी, सगळ्यांना शिकायला हवे हे शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रात्रोरात्री ती त्यांना जाऊन मनवून आणत होती. मी पण छोटीशीच ना त्यावेळी, मग आईला पण घेऊन सोबत तिचा पदर पकडून मीही सुद्धा जायची. म्हणून मला अनुभव आहे ह्या गोष्टीचा. आणि मी कदाचित म्हणूनही मला ही कविता मनाला भावली असेही समजायला काही हरकत नाही. तर आपल्याला शिक्षण घेण्याचा परिपूर्ण अधिकार आहे, हक्क आहे. आपल्याला यश, कीर्ती संपादन करायचा असेल तर शिकायला हवे. शिक्षण घेऊन मान सन्मान मिळवायचे आहे. घरादारात तेथील व्यक्तीला सन्मान मिळवायचा आहे, आनंद घरी आणायचा आहे. त्याकरता
त्याकरता कवी म्हणतात की पोरी शाळेला जायला हवे. मग आता तू झटपट शाळेला चल. संसाराला पेलण्यासोबतच देशाची दोरीसुद्धा तू आता हातात घे, असे कवी ह्या कडव्यामध्ये सांगतात आहे. पुढे म्हणतात आहे ते, शाळ बदलली बग बग बाई, आता गुरुजी नाचे गाई. नाव दाखल करू रोज नियम धरू, खेळ खेळत शिकावयाचा. चल शाळेला चल चल तारा. इथे कवी प्रत्येक पदोपदी त्यांना समजून सांगत आहे की तू घाबरू नकोस. देशाची दोरी तुझ्या हातात आहे. जगाचा उद्धार तुझ्या हातात आहे. तू संसाराला सांभाळते, त्याचप्रमाणे तू स्वतःला सुद्धा शिक आणि दुसऱ्यालाही सुद्धा शिक्षणासाठी प्रेरित कर. कारण शिकेल नारी दुःख संपेल सारी. तर कवी म्हणतात की बघ आता दुसऱ्या वर्गाला आपण गेलो की शाळा बदलेल. आपल्याला जसं नवीन शाळा, नवीन पुस्तके, नवीन गुरुजी, तेथील शिक्षण आपल्यासाठी कौतुकाचा विषय असतो. आणि खरंच असतो. आपणही बघा नवीन पुस्तके मिळाली की कसं तो आनंदच वेगळा असतो. नवीन नवीन कोऱ्या पानांचा तो सुगंध, तेथील अक्षरे, पुस्तक वाचणं सोडून आधी त्या पुस्तकाकडेच आपण बघत बसतो, हो ना. तर तसाच आनंद येणार आपल्या गुरुजींना सुद्धा असतो. नवीन गुरुजीला आपल्याला भीती असते गुरुजी कशी असेल, पण त्या गुरुजींना सुद्धा तेवढाच आनंद असतो. ते सुद्धा आनंद घेत आपल्याला शिकवत असतात. मग आता आपण घरी बसायचे कशाला? ते जर शिकवायला तयार आहे, ज्ञान द्यायला तयार आहे, तर मग आपण भिवून चालणार नाही ना. मग आपणही घरीत बसून कशाला राहायचं? शाळेत नाव टाकायला हवे. रोज खेळत गमतीत जमतीत शिकायला हवे. तेथील नियम आपण पाळूया. तर घरी बसून काय करता? चल शाळेला जाऊया आणि ज्ञानगंगेचा लाभ घेऊया. कविता साधी असली तरी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी कसं प्रत्येकाला प्रेरित केलेले आहे हेच या कवितेतून कवीला सांगायचे आहे. तर रसिक हो, आपल्याला ही कवितेचे रसग्रहण कसे वाटले ते मनस्पर्शी साहित्य परिवार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. तोपर्यंत परत भेटूया. धन्यवाद.